जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपलं सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं असतं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्हाला एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल व तुम्हाला अलर्ट मोशन ॲप यूज करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा, मी तिथे नक्की रिप्लाय देईल तुम्हाला. तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपल्या कोणत्याही व्हिडिओला आणि मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन या ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिकेपेट प्रोजेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिकेपेट प्रोजेक्ट अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही दिसेल. तर तुम्हाला इथे फर्स्ट बीट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती जायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोटो तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायचा आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे 6.2च्या बीट लिहायचं आहे. आल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे फोटो कट करायचा आहे. तर अशाच प्रमाणे जिथे बीट आहे तिथे तुम्हाला फोटो कट करायचा आहे. तर मी फोटो कट करून घेतलेला आहे. तर त्यानंतर तुम्हाला हा शेवटचा फोटो आहे त्यावरती इथे क्लिक करायचा आहे. तर क्लिक केल्यानंतर हा फोटो अशा प्रकारे खाली आणायचा आहे. तर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक PNG दिली आहे, ती ॲड करायची आहे. त्यानंतर इथे खाली मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही PNG अशा प्रकारे वरती ॲड करून द्यायची आहे. तर ॲड केल्यानंतर ही PNG पण तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आपला शिकेपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकेपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पहिला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, तर या फोटोला आपला इफेक्ट बसलेला आहे. त्यानंतर त्याच्या पुढचे 3 फोटो आहेत त्यांना इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक यायचं आहे. आल्यानंतर शिकेपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर इफेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर या 3 फोटोंना इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, तर डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता या फोटोंना इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर याच्या पुढचा फोटो आहे त्याला पण इफेक्ट लागलेला आहे. तर तुम्हाला इथे रेक्टँगल 2ची लेअर दिसत असेल तर तेच या फोटोचा इफेक्ट आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे.
तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ते सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर खाली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा.